स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू रहा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू अनदर व्लॉग. सो आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे मी, आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बेबी समर क्लोथ्स हे शो करणार आहे. म्हणजे जसं की तुम्ही माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये बघता, माझ्यासोबत माझा मुलगा असतो 3.5 वर्षाचा. सो आपल्या प्रत्येक मदरचं असं असतं की जेव्हा आपण मुलांना कोणतेही नवीन कपडे घेतो तर ते सीझनल वाईज आपण घेतो. जसं सीझन असेल तसे आपण त्यांना कपडे वेअर करतो. सो आता तर माहिती आहे की खूप उन्हाळा आहे बाहेर, आणि खूप जास्त गरम होत आहे. सो आपण त्यानुसार आपण कपडे घेतो. आणि आत्ताचं मोस्टली हे सीझन आहे मे महिन्याचं, की मोस्टली लोक गावी जातात, कुठेतरी फिरायला जातात. सो गावी गेल्यानंतर किंवा कुठेही गेल्यानंतर इवन घरी घालायला होमवेअर ते त्यांचे कपडे असतात, किंवा आउटिंगला गेल्यावरती त्यांना कसे कपडे पाहिजेत की सॉफ्ट पाहिजेत, कॉटनचे पाहिजेत, जेणेकरून ते त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतील. अजिबात त्यांना ते कपडे टोचणार नाहीत, चावणार नाहीत, बल्कि अजून त्यांना ते इरिटेशन त्यांचं वाढणार नाही. सो त्यांना तसे कपडे हवेत. सो आपल्या प्रत्येक मदरचं हे कन्सर्न असतं की आपण शॉपिंग कुठून करायची. आपल्या शॉपिंगला इतका टाईम जात नाही, पण मुलांच्या शॉपिंगला खरंच खूप टाईम जातो. त्याच्यामुळे मी माझं बेस्ट ऑप्शन चूज केलेलं आहे. आयदर मी करत आहे आत्तासुद्धा की मी ऑनलाईनच शॉपिंग करते. ऑफलाईन मी शॉपिंग फार कमी करते. म्हणजे इवन माझी पण नाही करत, माझ्या मुलाची पण नाही करत. आणि जो हा समर क्लॉथचा जो ब्लॉग आहे, ते सर्व कपडे मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केलेले आहेत. फर्स्ट क्रायचे कपडे नो डाऊट सर्व कपडे छान असतात, त्यांचं फॅब्रिक छान असतं, आणि आपल्याला हवं तसं आपल्या बजेटमध्ये बसणारं. हां, थोडंसं कॉस्टिंगमध्ये 19-20 वाटू शकतं लोकांना, बट जे मी घेते ना कपडे, तर मला कॉस्टिंग वाईज कपडे खूप छान वाटतात. म्हणजे हाय पण नाही, लो पण नाही. हां, काही कपडे महाग असतात, बट त्याची क्वालिटी पण तेवढीच चांगली असते. त्याचं सॉफ्टनेस, त्याचं फॅब्रिक, त्याचं इवन जर तुम्ही चमकीवालं पण काही घेतलं मुलांना, तर ते कधी जर आपण म्हणजे आपण शॉपमधून घेतलं बाहेर, तर ते इचिंग होतं. आणि जर तुम्ही फर्स्ट क्रायवरून घेतलं ना, तर त्यांची क्वालिटी इतकी छान असते ना. म्हणजे इवन शूज बोला, सनग्लासेस बोला, वॉचेस बोला, त्यांचं ईच अँड एव्हरी प्रोडक्ट खूप छान आहे फर्स्ट क्रायचा. सो मी आत्ता रिसेंटली त्याला सर्व कपडे फर्स्ट क्रायवरूनच परचेस करते. सो ठीक आहे, आता मी त्याला घरी घालण्यासाठी होमवेअर मी काय कपडे घेतले आहेत, आणि त्यामागचं माझं लॉजिक काय आहे ते तुम्हाला मी शो करते. सो पहिलं हे आहे, त्याला ना डायनासॉर्स खूप आवडतात. तो खूप क्रेझी आहे डायनासॉर्ससाठी. सो जेव्हा मी असं बघितलं की घरी घालायचे कपडे, तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं की डायनासॉरची प्रिंट असलेलं घ्यायचं आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. बट ते जे मी सिलेक्ट केलं, जी आपली विश लिस्ट येते, त्याच्यामध्ये मोस्टली मी सगळे डायनासॉरचंच सिलेक्ट केलेले, आणि मोस्टली लहान मुलांना प्रिंट पण तशाच येतात ना. सो ते बोलत ना, कोइन्सिडेंटली झालं, मी कसं डिसाईड नाही केलेलं. तर हे आहे फर्स्ट त्याचं, हे येल्लो टी शर्ट, हाफ स्लीव्ज आहे. मी बोलली की जेव्हा तो घरीच असतो, फुल टाइम घरी असतो, फुल डे घरी असतो, तेव्हा हे हाफ टी शर्ट, त्याच्या खाली ही पॅन्ट हाफ. इथे पण बघाल तर डायनासॉरचंच प्रिंट आहे. सो मी असा हा एक सेट घेतलेला. सो तुम्हाला मी शो करते कसा वाटतो तो फुल सेट. असं आहे. आय डोंट नो, मला ते इतकं शो नाही करता येते, बट हे असं आहे. हे टी शर्ट आहे, आणि ही त्याच्या खालची पॅन्ट आहे. सो हे जे कपडे आहेत घरी घालण्यासाठी उत्तम आहे. म्हणजे बेबी पण आपला हॅपी राहतो, त्याला इचिंग पण होत नाही, त्याला गरमी पण तेवढी वाटत नाही, एकदम कम्फर्टेबल. तो कसंही खेळू शकतो, कशाही उड्या मारू शकतो. पुढचं जे क्लोथ आहे ते तर पूर्णच डायनासॉर आहेत. म्हणजे टी शर्ट ही टी शर्टची प्रिंट आहे डायनासॉरची. हे टी शर्ट आहे, आणि ही त्याची पॅन्ट आहे, खाली घालायची पॅन्ट आहे. सो हे त्याचे
सध्याचे फेवरेट क्लोथ आहेत होमवेअरसाठी, की त्याला हे खूप कपडे आवडतात घालायला आणि तो मोस्टली मला हेच सांगतो की आई मला तू हेच घाल हेच घाल. तर त्याला मला खूप असं मन काय काय त्याचं म्हणजे मन डायव्हर्ट करावं लागतं की आज आता हे कपडे नाही आहेत तुझे किंवा वॉश केलेत किंवा आयनला दिलेत असं काहीतरी सांगून मला दुसरे कपडे घालावे लागतात. पण त्याचे वन ऑफ द रिसेंटली फेवरेट क्लोथ आहे हे. थर्ड आहे हे टी शर्ट. तुम्ही आय थिंक हे टी शर्ट मी त्याला बाहेर येता जाता सुद्धा घालते आणि घरी सुद्धा घालते. सो मला हे टी शर्ट खूप आवडले त्याचं की तो म्हणजे दोन्ही साईडला यूज करू शकतो. कुठे जर बाहेर गेला म्हणजे गार्डनमध्ये वगैरे गेला तरी मी आत्ताच तुम्ही एक रिसेंटली व्लॉगमध्ये बघितलं असेल की हे त्याला मी टी शर्ट वेअर केलं आहे. सो हे टी शर्ट आहे खूप छान आहे, मटेरियल खूप सॉफ्ट आहे आणि लुक वाईज सुद्धा खूप खूप छान वाटतं. आणि त्याच्या खाली ही मी त्याला पॅन्ट घेतली आहे. आणि हे जे मी सेट घेतले आहेत, आता तुम्हाला मी हे दाखवले ना, जे टी शर्ट दाखवले ना, तर 1, 2 and 3 हे जे आहेत ना, ह्याचा 3चा सेट होता. तो मी सेटच घेतला आहे. म्हणजे असं नाही की मी सेपरेट घेतलेत, एक एक कलेक्ट केले नाही. तुम्ही फर्स्ट क्रायवरती गेलात, ॲप ओपन केलात ना, की तुम्हाला असे टी शर्टचे बंचेस येतात. तर तुम्ही तिथून एक एक बंच सिलेक्ट करून जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही परचेस करू शकता. आणि ह्या ज्या पॅन्ट्स आहेत ना, सो पूर्ण सेट नाहीये. एक टी शर्टचा वेगळा सेट होता आणि पॅन्टचा वेगळा सेट आहे. सो ह्या ज्या पॅन्ट आहेत त्याचा पण एक 3चा बंच होता. तर मी ह्या टी शर्टला अनुसरून म्हणजे ह्या टी शर्टला मॅच करून मी ह्या पॅन्ट्स घेतल्या आहेत. तर त्या मॅच करून मी घेतल्या आहेत. आता हे 3 क्लोथ झाले मी घरी वापरते. अजून 3 त्याचे जोड आहेत कपड्यांचे, ते सुद्धा मी घरीच वापरते. बट ते मी असं विचार करून घेतलं की इन केस जर कुठे खाली जायचं असेल पटकन किंवा गार्डनमध्ये जायचं असेल, तर गार्डनमध्ये आपण जातो मुलांना घेऊन, तर तेव्हा आपण शॉर्ट्स नाही घालू शकत त्यांना. बिकॉज ते खूप मातीमध्ये खेळतात किंवा ते पडले तर त्यांना पटकन नीला लागायला नाही पाहिजे. सो आपण अशा रीतीने आपण त्यांना ते कपडे वेअर करतो. सो मी तो विचार करून घेतला आहे. तर नेक्स्ट आहे जिराफ प्रिंटचं टी शर्ट. दिसतं तुम्हाला? जिराफ प्रिंटचं टी शर्ट आहे हे. लॉंग स्लीव्ज आहेत, ह्याचे लॉंग स्लीव्ज आहेत. जे तुम्हाला अगोदर मी शो केले त्याचे शॉर्ट स्लीव्ज होते बिकॉज ते फक्त होमवेअर होते. हे तुम्ही आउटसाइडर म्हणून गार्डनमध्ये जाताना, इवन कुठे जाताना, खाली फक्त राऊंड मारताना, सायकलिंग करताना हे तुम्ही फुल हँडचे स्लीव्ज घालू शकता, जेणेकरून तुमचं सनपासून सुद्धा प्रोटेक्शन मुलांना होऊ शकतं. आणि ह्याच्या खाली ही पॅन्ट आहे येल्लो, ही अशी पॅन्ट आहे. पॅन्ट नाही ह्याला बोलत, ह्याला काय बोलतात? ट्राउझर बोलतात आय थिंक, ट्राउझर बोलतात. म्हणजे हा इव्हनली हा असा सेट आहे पूर्ण. सेकंड, हा आता ना मी तुम्हाला सांगते, हे एक टी शर्ट, हे दुसरं टी शर्ट, फुल हँड स्लीव्ज आहेत ह्याला पण. जसं की मी बोलली, सॉफ्ट फॅब्रिक आहे, काहीच इचिंग होत नाही. खाली मुलगा आपला सायकलिंग करायला गेला किंवा गार्डनमध्ये गेला तर फुल स्लीव्ह असल्यामुळे हात पण घाण नाही होत किंवा हात पण ब्लॅक नाही पडत. आणि जी ट्राउझर आहे त्याच्या खाली ट्राउझर ही अशी आहे, फुल आहे ट्राउझर. सो ह्याचा काहीसा लुक असा आहे, ह्याचा काहीसा लुक असा आहे. सॉरी दिसत नाही ना. ह्याचा काहीसा लुक असा आहे, असं म्हणजे शो करत आहे. आणि अजून एक जसे मी हाफ स्लीव्ज 3 घेतलेले जोड, तसंच मी फुल स्लीव्सचे सुद्धा 3 पेअर्स घेतले होते. एक सफारी असं लिहिलंय आणि ह्याच्या खाली ना ऍक्च्युली ना रेड पॅन्ट आहे, बट ती माझ्याकडून मिसिंग झाली आहे. मिसिंग म्हणजे ती घरीच कुठेतरी आहे, बट ती मला ना आता
शोधलं मी भरपूर, पण मला ती सापडलीच नाही. बट ती असणार कुठेतरी, पण ह्याच्या खाली ना रेड पॅन्ट आहे. सो बेसिकली ह्याचं पण फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि ना हा कलर मुळात त्याला खूप छान वाटतो. हे जे कॉम्बिनेशन आहे ना येलो आणि रेड, ते डोळ्याला असं बघितल्यावरती पण खूप छान वाटतं. सो त्याचे डान्स क्लासेस पण जेव्हा होते ना, आता सध्या मी ते बंद केलेत, पण तेव्हा पण त्याला मी हे कम्फर्टेबल क्लोथ घालून जायची, बिकॉज त्याचं 4 वाजता असायचा, भर उन्हामध्ये असायचं. सो मी त्याला हे घालून जायचे. सो अगेन तेच बोलेन मी, हे जे 3 टी-शर्ट्स आहेत त्याचा एक बंच होता फर्स्ट क्रायवरती, तो मी एक बंच सिलेक्ट केला आणि जो मला बंच आवडला ते मी ऑर्डर केलं. अगेन ह्यामध्ये अजून एक रेड पॅन्ट आहे, येल्लो, ब्ल्यू आणि एक रेड आहे, ती आता मिसिंग आहे माझ्याकडून. सो हे जे आहे त्याचा एक सेपरेट बंच होता ट्राउझर्सचा आणि ह्याचा एक सेपरेट बंच होता टी-शर्टचा. सो मी हे सेपरेट ऑर्डर केले आहेत आणि कुठल्या टी-शर्टला कुठलं क्लोथ जातोय त्यानुसार मी म्हणजे त्यानुसार मी मॅचिंग करून त्याला वेअर करते ते. आता हे तर झाले होमवेअर, बट ना आता जसं की तुम्हाला माहिती आहे मुलांच्या स्कूलला हॉलिडेज आहेत, मुलं खूप कंटाळतात, खूप क्रँकी होतात. ती मोठी मुलं असू देत, लहान मुलं असू देत. जर मुलांना मूल खेळायला असेल तर मुलं मिक्स होतात बट जाण्यासाठी. सो माझे असे 2 प्लॅन्स आहेत, ते मी आता रिव्हील नाही करणार आहे की माझे काय प्लॅन्स आहेत. तर त्याच्यासाठी की घाई नको होऊ देत म्हणून त्याच्यासाठी मी अगोदरच शॉपिंग करून ठेवलेली, की जेणेकरून मी जेव्हा जाईन त्या लोकेशनवरती तेव्हा त्याला मी हे क्लोथ वेअर करेन, म्हणजे मला नवीन पटकन घाईघाईत घेण्याची गरज नाहीये. सो 2 प्लॅन आहेत, ते माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील जर ते सक्सेस झाले तर. अदरवाईज सक्सेस नाही झाले तर ते नंतर सुद्धा होतील. बट आता समरमध्ये एक रेनी सीझनमध्ये आहे प्लॅन आणि एक आत्ता समरमध्ये आहे माझा ओजसला कुठेतरी घेऊन जाण्याचा. म्हणजे असा लॉंग म्हणजे शॉर्ट प्लॅन पण आहेत भरपूर, पण लॉंग प्लॅनसाठी मी हे त्याचे क्लोथ्स घेतले आहेत. हे जे तुम्हाला टी-शर्ट दाखवणार आहे ना, हे बघा किती ऑसम आहे, किती ऑसम. म्हणजे मला ना हे फार आवडलंय. ह्याची प्रिंटिंग बघा, ह्याचं मटेरियल, इवन ह्यांचे जे बटन्स असतात ना, हे जे बटन्स असतात ना बटन्स, ते पण एकदम मजबूत आणि छान आहेत बटन्स. पुन्हा ह्याचं प्रिंटिंग आणि जेव्हा मी आता माझे फोटो तर नाही आहेत कारण की मी त्याला घातलेच नाही आहेत. हे एकदा फक्त समर कॅम्पला टाकलेलं मी घातलेलं त्याला, पण ते मी फोटोज नाहीत माझ्याकडे. सो हे त्याला त्याच्यावरती ना खूप सुंदर वाटतं. हे जे शर्ट आहे ना खूप छान वाटतं आणि हे स्पेशली मला पण खूप आवडलं बिकॉज याची प्रिंटच बघा ना किती छान वाटतंय आणि हे दिसतानाच किती छान दिसतंय. सो एक हे जर आपण मुलांना बाहेर घेऊन जाणार असू तर हे एक छान आहे की असं आहे एक शर्ट. दुसरं मी व्हाईटमध्ये घेतलेलं आहे, त्याच्यावरती कार्टूनचे प्रिंट्स आहेत. तर सो ते थोडं चुरलं आहे ते शर्ट बिकॉज त्याला मी डान्ससाठी घातलेलं. तर हे असं आहे, असं काहीसं आहे. बॅक साईड त्याची अशी आहे. सो हे पण खूप शर्ट एकदम कम्फर्टेबल आहे आणि हे सर्व क्लोथचे जे आहेत ना ते अजिबात कुठल्याच क्लोथचा फर्स्ट क्रायच्या कुठल्याही क्लोथचा कलर जात नाही. तरी पण जेव्हा आपण डार्क घेतो ना तेव्हा फक्त एकदा साईडला पाण्यात टाकून ठेवायला पाहिजे. बट मी आतापर्यंत ओजसचे जे क्लोथ घेतले आहेत ना त्या एकाही क्लोथचा डार्क क्लोथचा कुठलाच कलर गेला नाहीये. सो त्याच्यामुळे ना हे कॉटनचे कपडे ना अजून भरतात. जेव्हा ते कलर जात नाही तेव्हा ते पातळ नाही होत, तेव्हा ते जाड होत जातात, त्याच्यामुळे अजून छान वाटतं. सो हे असं आहे शर्ट असं. सो एक त्याला मी सिम्पल टी-शर्ट घेतलेलं की सिम्पल छान लुक वाईज छान. मला ना कपडे सिम्पल सोबर बट ते लुक वाईज पण छान दिसायला पाहिजेत तसे मला कपडे आवडतात. सो हे एक टी-शर्ट आहे, बॅक साईड त्याची प्लेन आहे. हे टी-शर्ट आहे. नंतर एक शर्ट आहे, ते शर्ट मला फार आवडलं आणि ते शर्ट खूप सुंदरच वाटतं. बट ओजसला थोडं ते आता लूज होत आहे, बट खूप सुंदर आहे.
ते ना उलट होतं, समजलं नाही. एकदम स्टायलिश शर्ट आहे. हे घातल्यावर खूप छान वाटतं, पण खूप छान. हे असं आहे, असं आहे. बॅक साईड पण अशीच. नंतर त्याला मी 2 शॉर्ट्स पॅन्ट घेतले या, की जसं की बोलली की समर आहे, त्याच्यामुळे मी बोलली की कुठे आउटिंगला गेल्यावरती त्याला असं हीट नको मारायला किंवा त्याला गरम जास्त नको व्हायला, त्याच्यामुळे मी त्याला शॉर्ट पॅन्ट घेतलेल्या. सो ही अशी आहे आणि पुढे नॉट पण आहे, जेणेकरून जर कंबरला लूज होत असेल तर तुम्ही नॉटने हे टाईट करू शकता. ह्याच्यावर सुद्धा मला वाटलं की ह्याच्यावर सुद्धा डायनासोरची प्रिंट आहे, पण नाही, मी पाठवून अशी कम्फर्टेबल आहे, काहीच इचिंग होत नाहीये. इवन त्याचं जे हे आतलं मटेरियल आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर स्टिच आहे, म्हणजे बेबीला काहीच पायाला वगैरे ह्यानी ह्या मटेरियल इचिंग नाही होणार. सो ओव्हरऑल मस्तच आहे. पुन्हा ही एक व्हाईट शॉर्ट आहे, ही शॉर्ट नाही पण पॅन्ट मस्त आहे, सॉफ्ट आहे, काहीच लागत नाही, काहीच नाही. आणि ह्याला नॉट नाही आहे, ह्याला ना असं हे बटन आहे, पण ह्याच्यासोबत ना बेल्ट आहे. तो आता मी बेल्ट इथे कॅरी नाही केलाय, तो बेडरूम मध्ये आहे, पण ह्याच्यासोबत एक बेल्ट आहे आणि मला ना बेल्ट हवाच होता. सो तुम्ही बेल्ट लावून टाईट करू शकता इन केस जर कंबरला मुलांच्या लूज होत असेल तर. आणि ना दुसरं म्हणजे सगळ्यात मला आवडलेलं, जे आपण बाहेर जाताना फिरायला जाताना आपण घालू शकतो, सगळ्यात माझं फेवरेट आहे, म्हणून त्याला मी हे अजूनपर्यंत काहीच घातलं नाहीये. हे टी शर्ट आहे, ह्याच्यावर लिहिलं आहे मिनी एक्सप्लोरर, आणि हे टी शर्ट आहे आणि असा कलर ओजसकडे नव्हताच, ग्रेइश टाईप. हा कलर पण ओजसला खूप छान वाटतो आणि ही प्रिंटिंग पण खूप छान आहे. आणि आता जे आपण समरला आता आपण जाणार फिरायला वगैरे, किंवा आपण जातो फिरायला वगैरे कुठे, किंवा मी ओजसला घेऊन जाणार आहे फिरायला, सो त्याच्यासाठी हे लिहिलेलं तर परफेक्ट आहे. सो मला हे आवडलं. बट ह्याच्यासोबत हे नुसतं टी शर्ट नाही आहे, ह्याच्यासोबत अटॅच जॅकेट आणि शर्ट आहे. तर तुम्ही त्याला जॅकेट पण बोलू शकता, तुम्ही त्याला शर्ट पण बोलू शकता. तुम्ही हे शर्ट आपल्या मुलांना असंच पण घालू शकता, अदरवाईज ह्या शर्टच्या आतमध्ये तुम्ही टी शर्ट घालून पण वेअर करू शकता. दोन्ही लुक वाईज खूप छानच वाटतंय. अगेन बोलेन की सॉफ्ट आहे बघ. हे जर तुम्ही असं घातलं तर ह्याचा लुक असा येतो. शर्ट आणि टी शर्ट जर तुम्ही घातलं तर ह्याचा लुक असा येतो. आणि इन केस फक्त तुम्हाला शर्ट घालायचं असेल तर फक्त शर्टचा लुक हा असा काहीसा येणार, हे शर्ट. बट ह्याच्यावरती व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज, किंवा आता मी ओजसला शूज पण घेतले, ते शूज पण असे कलरफुल शूज पण खूप छान वाटतील. हे असं आहे आणि पाठून असं आहे. मला हे सगळ्यात, हे आणि एक व्हाईट शर्ट आहे ना, ते सगळ्यात जास्त आवडलं. आणि तुम्ही टी शर्ट म्हणून पण असं सिंपल कुठे गेलात तर तुम्ही घालू शकता. सो येस, तर हे होते त्याचे फर्स्ट क्रायचे समर क्लोथ्स. हे पेड प्रमोशन अजिबात नाही आहे. हे जे समर क्लोथ्स आहेत, जे माझा मुलगा डेली वेअर वापरतो, किंवा जेव्हा मी त्याला कपडे घालते तर मला भरपूरशा अशा कमेंट्स इन द सेन्स जे माझ्या डेली लाईफमध्ये कमेंट्स असतात, नॉट की सोशल मीडियावर कमेंट्स असतात, की त्याचे कपडे खूप छान असतात, त्याचं ड्रेसिंग स्टाईल खूप चांगलं आहे, तर तू कुठून ऑर्डर करते. तर मी बोलली की आता जर मी ब्लॉग करते आहे तर मी हा ब्लॉग पण एक मी सेपरेट करते की समर क्लोथचा, बेबी समर क्लोथचा, की जेणेकरून ऑब्विसली भरपूरशा लोकांना आयडिया आहेच की आपण आपले बाळाचे कपडे कुठून घ्यायचे. पण इन केस जर तुम्हाला माझ्या ब्लॉग म्हणून अजून काय हेल्प झाली कपडे घेण्यासाठी बाळांचे किंवा आपल्या मुलांचे, तर बेटरच होईल. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांचे कपडे घ्यायचे असतील तर फर्स्ट क्रायवरती खूप छान छान आहेत कपडे, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि तुम्हाला जसे ज्या कॅटेगरीमध्ये हवे आहेत तिथे सर्व कॅटेगरी अवेलेबल आहेत.
तुम्ही फक्त सर्च करा, तुम्हाला जसे हवे तसे ऑर्डर करा. येस, असा होता आजचा व्लॉग. सो बी हॅपी, वर्क हार्ड अँड मेक युअर ड्रीम कम ट्रू. बाय बाय, टेक केअर.